मनसेची महत्त्वाची बैठक सध्या सुरू झाली आहे। एमआयजी क्लबमध्ये मनसे नेत्यांची ही बैठक सध्या सुरू झाली आहे आणि महायुतीला पाठिंबा दिल्यानंतर मनसेची ही पहिल्यांदाच बैठक पार पडते आहे। महायुतीच्या उमेदवारांसाठीच्या प्रचाराची रूपरेषा या बैठकीतून ठरवण्यात येईल। राज ठाकरे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद सुद्धा साधणार आहेत। बैठकीला मनसेचे पदाधिकारी उपस्थित सुद्धा राहणार आहेत। महत्त्वाची बातमी आपण पाहतोय आणि या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी श्रेयस सावंत सध्या आपल्या सोबत आहेत। श्रेयस, मनसेची महत्त्वाची बैठक सध्या सुरू झाल्याचं समजतं, नेमकं काय घडतंय बैठकीमध्ये? खरं तर आत्ताच सगळेच मनसेचे नेते मंडळी आणि राज ठाकरे हे सगळे आता एमआयजी क्लबला आले आहेत आणि ही बैठक आता सुरू झालेली आहे। आपण बघू शकतो तर राज ठाकरे यांच्या निर्णयानंतर ही पहिली महत्त्वाची बैठक आहे, कारण निर्णय घेतल्यानंतर राज ठाकरेंनी कुठल्याच मनसे नेत्यांशी कुठलाही संवाद साधला नव्हता। आज खऱ्या अर्थानं आपल्याला कळणार आहे, कारण प्रश्न हा आहे की बिनशर्त पाठिंबा ह्याच्या खऱ्या तर आधारावर कुठल्या गोष्टी खऱ्या अर्थानं मनसे महायुतीसाठी करणार आहे हा सगळ्यात मोठा प्रश्न उभा राहिला आहे। आणि जेव्हा तो प्रश्न उभा राहिला आहे तेव्हा मनसे महायुतीचा प्रचार करणार का हा सगळ्यात मोठा प्रश्न उभा राहिलेला। असं कळतंय की सूत्रांच्या माहितीनुसार की राज ठाकरे अनेक सभा यावेळी घेतील आणि त्या सभे कुठं कुठं होणार आहे त्याच्याबद्दल सुद्धा निर्णय आज होणार आहे। 17 मे रोजी खऱ्या अर्थाने एक सभा मनसेची होणार होती। खरं तर हा निर्णयाच्या अगोदर त्यांनी घेतला आहे, पण त्या सभेत महायुतीचा प्रचार होईल आणि महायुतीचे नेते पण तिकडे उपस्थित राहतील का हा सगळ्यात मोठा प्रश्न आता उभा राहिला आणि त्याचीच बैठक आता होते। मनसेचे सगळे मुख्य नेते जे आहेत ते सगळे आता इकडे आलेले आहेत आणि एमआयजी क्लबला आता बैठक सुरू झालेली आहे। हो हो, नक्कीच श्रेयस, आपण पाहतोय महायुतीला पाठिंबा दिल्यानंतर ही मनसेची पहिल्यांदाच बैठक होते। कोणकोणते मनसेचे महत्त्वाचे नेते या बैठकीला सध्या उपस्थित आहेत? मनसेचे सगळेच महत्त्वाचे नेते आले आहेत। तिकडे राजू पाटील आमदार ते आहेत, नितीन सरदेसाई आहेत, बाला नांगोकर आहेत, सावंत आहेत, अनेक महत्त्वाचे नेते मंडळी जे मनसेचे आहेत ती सगळी इकडे आलेले आहेत। एक गौरी आपल्याला एक बघावं लागेल, कारण ही एवढी महत्त्वाची बैठक आहे, अर्थ हाच की एकंदरच निर्णय जो बिनशर्त पाठिंब्याचा निर्णय घेतल्यानंतर ही पहिली महत्त्वाची बैठक आहे। असंही म्हणण्यात आलं की आज या बैठकीनंतर कदाचित राज ठाकरे पत्रकारांशी सुद्धा संवाद साधतील आणि जर त्यांनी साधला तर कदाचित रूपरेषा जी आहे ती क्लिअर होईल की मनसे महायुतीच्या ह्याच्यात जर एंट्री घेते तर मनसे महायुतीमध्ये काय ॲडिशन देणार आहे, काय ॲडप्ट करणार आहे, याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलं आहे। एकंदर आपण बघितलं गेलं तर बिनशर्त पाठिंबाचा अर्थ की त्यांना कोणतीही सीट शेअरिंग नको आहे। पण दुसरी गोष्ट जर आपण पाहिलं गेलं तर विधानसभेच्या कामाला लागा असं सुद्धा त्यांनी त्यांच्याच गुढीपाडव्या मेळाव्यात सांगितलं गेलेलं। तर आता हे सगळं चित्र बघितलं गेलं तरी विधानसभा आणि लोकसभा, आता आपण लोकसभेचा विचार केला तर लोकसभेमध्ये कदाचित या प्रचाराला महायुतीच्या प्रत्येक प्रचाराला राज ठाकरे येणार आहेत का, की राज ठाकरे स्वतंत्र सभा घेऊन महायुतीचा प्रचार करणार आहेत, आता त्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। पण आज या बैठकीला सगळेच महत्त्वाचे नेते मंडळी मनसेची आणि आज जो निर्णय ठरेल तो कुठे ना कुठे मनसेची महायुतीसोबतची रूपरेषा पुढे आपल्याला डिसाईड होईल। नक्की श्रेयस, या बैठकीकडे या घडामोडींकडे असं लक्ष ठेवून राहा। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।